नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा। बातमी आहे, जब तक रेल दौड़ेगी नहीं तब तक लड़ाई रुकेगी नहीं, श्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही। पुणे नाशिक सरळ मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी आणि रेल्वेचा मूळ सरळ व पूर्वनियोजित मार्ग कायम ठेवावा या मागणीसाठी आज मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या जनआंदोलनात सहभागी झालो। पुणे नाशिक रेल्वे हा केवळ 2 शहरांना जोडणारा प्रकल्प नसून सिन्नर, संगमनेर, अकोले, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकणसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा प्रकल्प आहे। शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्यासाठी या रेल्वे मार्गाचे महत्त्व मोठे आहे। राज्य शासनाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली असून या समितीने सर्व तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाबींचा निष्पक्षपणे विचार करून जनभावना आणि प्रदेशाच्या विकासाला न्याय देणाऱ्या स्पष्ट शिफारशी कराव्यात ही अपेक्षा आहे। अहवालासाठी दिलेली 60 दिवसांची मुदत केवळ कागदावर न राहता त्याच मुदतीत प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील निर्णयही तातडीने झाला पाहिजे। पुणे नाशिक रेल्वेचा सरळ मार्ग हा आपल्या हक्काचा आणि विकासाचा मार्ग आहे। हा लढा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण प्रदेशाच्या भवितव्याचा लढा आहे। त्यामुळे सरळ मार्गाने रेल्वे मंजूर होईपर्यंत या मागणीसाठीचा पाठपुरावा आणि संघर्ष सातत्याने सुरूच राहील। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे झालीच पाहिजे आणि ती सरळ मार्गानेच रेल्वे धावली पाहिजे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गे होईपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहणार। अटक झाली म्हणून आंदोलन नाही थांबणार। पुणे नाशिक रेल्वे होईपर्यंत लढाई सुरूच राहणार। फक्त एकच मार्ग जो राहिलेला होता तो तळेगाव पासून पुण्याला जी रेल्वे जाते तर त्या रेल्वेमध्ये पुण्यापासून नाशिकला जाणारी जर रेल्वे आहे आपण जर या ठिकाणी सुरू केली तर त्याचा फायदा या भागातल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि विशेष करून शेतकऱ्यांना या रेल्वेचा फायदा त्या ठिकाणी जास्त होणार आहे। शेतकऱ्यांचा माल जलद गतीने परदेशामध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी खेडला विमानतळाची योजना सुद्धा आखली गेली होती, परंतु काही कारणामुळे आंदोलनासह जागा करून द्या पुढे निघून जाऊ तर निश्चित इथल्या शेतकऱ्याचा माल नाशिक पर्यंत जाईल आणि नाशिकहून पुढची जी कनेक्शन्स आहेत, मग मराठवाड्यामध्ये जाणारी कनेक्शन्स असतील किंवा आणखी उत्तरेकडे जाणारी कनेक्शन्स असतील, ही सगळी कनेक्शन्स त्या ठिकाणी जोडली जातात। आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या भागातल्या जनतेची ही अपेक्षा 2004 ला आपले ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीराव आढळराव पाटील या विभागाचे खासदार झाले आणि त्यांनी या पुणे नाशिक रेल्वेच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला। त्याला काही यश येत नव्हतं। नंतर भारत सरकारने एक आपली भूमिका बदलली आणि भारत सरकारने सांगितलं की 50% खर्च राज्य सरकारने केला पाहिजे, 50% खर्च आम्ही केंद्र सरकार करू। 2008-9 मध्ये मी राज्याचा अर्थमंत्री झालो होतो। मला एकच अर्थसंकल्प मांडायला मिळाला, एक अंतरिम निवडणुकीच्या आधीचा आणि एक निवडणुकीच्या नंतरचा। आणि मला तुम्हाला सांगायला हे मनापासून अभिमान आहे की राज्याचा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन ही गोष्ट केली होती की पुणे नाशिक रेल्वेचा जो 50% आर्थिक भार आहे तो आर्थिक भार आम्ही महाराष्ट्र सरकार उचलायला तयार आहे आणि तशी तरतूद सुद्धा आपण तसं आपण केंद्र सरकारला कळवलं सुद्धा. परंतु 2009ला मी विधानसभेचा अध्यक्ष झालो, पण दिल्लीमध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या. शिवाजीराव एकदा दोनदा तीनदा खासदार झाले, त्यांनी आपला पाठपुरावा चालूच ठेवला आणि त्यावेळेला बरचसं काम पुढे गेलं होतं. परंतु त्यांना मग लोकसभेमध्ये थांबायला लागलं. डॉक्टर अमोल कोल्हे या भागामधून दिल्लीला निवडून गेले खासदार म्हणून. डॉक्टर कोल्हेने सुद्धा या प्रकल्पाचा पाठपुरावा तेव्हापासून सुरू ठेवलेला आहे. शिवाजीराव पण प्रयत्न करतायत आणि मी देखील माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. संगमनेरचे सत्यजित तांबे प्रयत्न करतायत, सिन्नरचे आमदार प्रयत्न करतायत, समीर भाऊ भुजबळ पार्लमेंटमध्ये असताना त्यांनी सुद्धा या प्रकल्पाचा आग्रह धरलेला होता आणि ते सगळं जे प्रेशर तयार झालं होतं त्या प्रेशर मधून ही रेल्वे कशी पुढे जाणार हे त्या ठिकाणी पुढे जात. परंतु मध्यंतरी एका कार्यक्रमाला शिरूरच्या एका कंपनीमध्ये रेल्वे मंत्री आले होते, वैष्णवजी. मुख्यमंत्री होते, मी होतो. मुख्यमंत्री लवकर जरा निघून गेले, त्यांना जायचं होतं कार्यक्रमाला. अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मी एकत्र जेवायला बसलो. त्यावेळेला मी त्यांच्याकडे हा विषय काढला की वैष्णवजी हा आणि लेखी निवेदन सुद्धा त्यांना दिलं. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या भागातल्या लोकांची मागणी आहे आणि म्हणून याला गती दिली पाहिजे. तुम्ही मला सांगा, पाहिजे तर आवश्यक असेल तर मी दिल्लीला येऊन तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. पण काय झालं माहित नाही. रांजणगाववरून केंद्रीय रेल्वे मंत्री निघाले, पुण्याला रेल्वे स्टेशनला एका कार्यक्रमाला गेले. माझी बातमी आधीच आली होती. पुण्याच्या कार्यक्रमात रेल्वे मंत्र्यांनी मलाही त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पुणे नाशिक रेल्वेचा आता तुमचा प्रकल्प रद्द झालेला आहे, तो आम्ही आमच्या लिस्टमधून काढून टाकले. आणि ती गोष्ट पुढच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला साथ घालू तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या मर्जीनं या ठिकाणी आलं पाहिजे आणि या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एवढंच मी आज या निमित्तानं सांगतो आणि अधिक न बोलता अधिक लोकांची गैरसोय न करता मी या ठिकाणी थांबतो आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती करतो, आपण अतिशय शांततेच्या मार्गानं आपापल्या कामाला आपापल्या घरी परत जावं. एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेल्वे आमच्या हक्काची.